नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. आज आपण एका शेतामध्ये आहोत आणि इकडे शेततळ्याचं जे कापड असतं ते कापड इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे शेततळ्याचं कापड जे आहे ते कापड सध्या या शेततळ्याच्या खोदकामानंतर ते टाकल्या जाते आणि त्याची जोडणी कशी करतात, त्याच्यानंतर हे कापड येतं कसं आणि याच्यावरती काय काय कामं केली जातात हे आपण सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. आता आपल्यासोबत आहेत तारो साहेब, जे कोहिनूर या कंपनीचे वितरक आहेत, म्हणजेच डिस्ट्रीब्युटर आहेत आणि मराठवाड्याच्या सगळ्या भागांमध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे आणि अत्यंत चांगल्या प्रतीचं कापड ते संपूर्ण मराठवाड्यातच नाही महाराष्ट्रभर वितरित करत आहेत. असंख्य आनंदी ग्राहक त्यांचे आहेत. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की शेतकरी आनंदी असण्याचं रहस्य नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीनं या कापड निर्मितीमध्ये आहेत आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना ते समाधान देत आहेत. सर नमस्कार. आता इकडे हे कापड जे आहे, शेततळ्याची पन्नी ज्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणतो, हे कापड अस्थिरीकरणाचं काम इकडे सुरू आहे. तर कोहिनूर कंपनीचं तुमचं कापड आहे, बरोबर? आणि हे कापड ज्यावेळेस आपण मागवलंय किंवा हे कापड ज्यावेळेस आणण्यात आलंय तर त्याचं ट्रॅव्हलिंग आणि ते कशा पद्धतीनं तुम्ही केलं, कसं, याची असंख्य म्हणजे खूप जड आहे हे कापड, तर काय सांगाल त्याबद्दल? ट्रॅव्हलिंग तर कंपनीच देते. बरं. जे काय आपण रेट ठरलेला जातो त्या कंपनीमध्येच असतात. बरं. आणि ट्रॅव्हलिंग जे तर ट्रॅव्हलिंग कंपनी जे तर शेतकऱ्याच्या दारापर्यंत आणून सोडते. अच्छा. आणि इन्स्टॉलेशन ही कंपनीच करते. बाकी जे काय आहे ते लेबर, तर लेबरचे जे कोहिनूरची टीम असते, हे समजा त्यात असेल, आता हे आमचे मित्र आहे कैलास गावाड, त्यांचं एक टीमवर्क आहे. त्या टीमवर्कच्या माध्यमातून आम्ही जे हे कापड अस्थिरीकरण करतो. बरं. आता एक प्रक्रिया आहे याच्यामध्ये की सगळ्यात सुरुवातीला तुम्ही काही कापडाचं कटिंग केलं आणि ते कापड पूर्ण अस्तर करून घेतलं, म्हणजे पूर्ण टाकून घेतलं इकडं. आणि आता एक हिटर टाईपचं एक मशीन तुमच्याकडे आहे आणि त्या मशीनने तुम्ही ते जोडतात. तर ही काय टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे याच्यासाठी काय काय गोष्टींचा वापर तुम्ही करता? याला एक हिटिंग मशीन असते. हिटिंग मशीनद्वारे हे जे हे गरम होतं, गरम झाल्यानंतर जे ते पूर्ण जे दोन्ही कापड एकमेकांना चिटकलं आणि याची लाईफ जे आहे, तर याची लाईफ जे जोपर्यंत कापड आहे तोपर्यंत मला असं वाटतं की निघणार नाही, असा माझा अनुभव आहे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट मी एक विचारेल तुम्हाला की आता असंख्य कंपन्या आहेत या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, कापड निर्मिती करणाऱ्या, तर एक चांगल्या प्रतीचं कापड याचे निकष काय आहेत तुमच्या दृष्टिकोनातून? चांगलं कापड कशाला म्हणू आपण? आता चांगलं कापड जे कसं असतं माहितीये का, जे भरपूर काही कंपन्या मार्केट, पण चांगलं कापड योग्य कसं आहे ह्या शेतकरी ठरवतात. आम्ही तर आमचं कापड चांगलं आहे आणि कोहिनूर ही जी कंपनी आहे ही 1964 ची कंपनी आहे, ही आजची नाही आहे. आणि जे मार्केटमध्ये कंपन्या आलेल्या आहेत, आता यांचे कसे रेट कमी राहणार, बाकीच्या हे करणार, त्यांच्या हिशोबाने जे ते हे करणार. आता आपल्या जी कोहिनूर कंपनी आहे ही 1964 ची कंपनी आहे आणि खूप जुनी कंपनी आहे. आणि आपला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये भरपूर काही असं काही प्रतिसाद आहे आपल्याला. कोहिनूर कॉन्डलाईन प्रायव्हेट लिमिटेड पुण्याची कंपनी आहे. बरं. तर आता आणखी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. साधारणतः हे किती मायक्रॉनचं कापड आहे? शासकीय अनुदानासाठी किती मायक्रॉनचं कापड अपेक्षित असतं आणि आपण किती मायक्रॉनचं कापड शेतकऱ्यांना देतो? साधारणतः आमच्या कंपनीचं कापड आहे 110 ते 1000 मायक्रॉन पर्यंत. पण आपल्याला ISI आणि शेतकऱ्यांच्या बिलासाठी आपण शासकीय मान्यतेसाठी जे आपल्याला 500 मायक्रॉन कापड वापरायला लागलं. आपण आता सध्या जे कापड आहे 500 मायक्रॉनच आहे आपलं. अच्छा, म्हणजे या साईटवरती जे कापड वापरण्यात येतं ते 500 मायक्रॉनचं. बरोबर. बरं. आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेस याचं खोदकाम केलं जातं तर हे खोदकामाचं काम आपल्याकडे असतं की आपण दुसऱ्यांच्या मार्फत करून? आपण जे हे खोदकाम जे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मार्फत करून घ्यावं आणि आपलं जे आहे ते फक्त आपलं अस्थिरीकरणाचं काम आहे. अच्छा. हा. आणि याला जे लागणार टीमवर्क आहे हे भरपूर काही समजत मंडळी दिसत आहे. असे एक हे तर सगळं मिळून आपण शेतकऱ्यांना जे एक सेवा म्हणून आणि कापडाचं हे करून आपण देत असतो. बरं. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. याची स्क्वेअर मीटरमध्ये किंमत काय आहे आणि शेतकऱ्यांना ते काय किमतीमध्ये तुम्ही प्रोव्हाइड करता? आता आपण जे जसं की मार्केटला जसे रेट असेल तसं जे तशा हिशोबाने आपण 100 रुपये स्क्वेअर मीटरने जे आपण त्याचं हे करतो. अच्छा, म्हणजे कमीत कमी 100 रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे शेतकऱ्यांपर्यंत हे कापड पोहोचवलं जातं. बरं. या 100 रुपये स्क्वेअर मीटर रेटमध्ये हे जे इन्स्टॉलेशन आता इकडे सुरू आहे, दादा जे इन्स्टॉलेशन करतात, हे इन्स्टॉलेशन इन्क्लूड आहे की? इन्क्लूड. बरं.